आकाशातून पाण्याचा वर्षाव होत होता आणि खाली शेतातून हिरवीगार स्वप्न वाहून जात होती। या हंगामात महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीने असा कहर केला की शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कापूस, सोयाबीन आणि तूर असे पीक हातातून निसटून गेले। कधी नदीच्या पुरात, कधी ओढ्याच्या लोंढ्यात आणि कधी पावसाच्या माऱ्यात। 7 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली। त्यानंतर 9 ऑक्टोबरला याबाबतचा शासन निर्णयही जारी केला। हा निर्णय जून ते सप्टेंबर 2025 या 4 महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आहे। पण या घोषणा आणि निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। शेतकरी नेते, विरोधक आणि सामान्य लोकही यावर बोलत आहेत। आज या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 मुख्य प्रश्नांची चर्चा करणार आहोत। चला एक एक करून समजून घेऊया। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। नंबर 1, नेमकं हे पॅकेज किती रुपयांचं आहे? तर 7 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची बातमी दिली। पण 9 ऑक्टोबरच्या शासन निर्णयात या आकड्याचा कुठेच उल्लेख नाही। सामान्यतः अशा मदतीच्या निर्णयात कोणत्या विभागाला, कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळेल असा तपशील असतो। इथे मात्र काहीच नाही। त्यामुळे सरकारने जाहीर केलेलं पॅकेज नेमकं किती रुपयांचं असा प्रश्न निर्माण झाला आहे। शेतकरी नेते अजित नवले म्हणतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पॅकेज खूप आकर्षक पद्धतीने महाराष्ट्रासमोर मांडलं। ही महामदत असल्याचं दाखवलं। पण या पॅकेजचं आर्थिक विश्लेषण केलं तर यातील बहुतेक रक्कम ही आधीच्या वेगवेगळ्या योजनांची जोड आहे। 31,628 कोटींपैकी फक्त रब्बी हंगामासाठीचे 6,500 कोटी रुपये नवीन आहेत। बाकी सगळं हे आधी जाहीर झालेल्या योजनांच्या रकमांची मिळवणी आहे, असंही नवले सांगतात। सरकार मात्र हे पॅकेज आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक सहाय्य असल्याचं सांगत आहे। शासन निर्णयानुसार जमीन खरडून गेल्यास फक्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाच मदत मिळेल। म्हणजे ज्यांच्याकडे 2.5 एकर किंवा 5 एकर पेक्षा कमी जमीन आहे त्यांनाच फायदा होईल। उदाहरणार्थ, तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल आणि नदीकाठची 2 ते 3 एकर खरडून गेली तर तुम्हाला मदत मिळणार नाही। दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी 3.5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात अल्पभूधारकांना प्रति हेक्टरी 47,000 रुपये थेट खात्यात येतील आणि बाकी 3 लाख मनरेगाच्या म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना माध्यमातून मिळतील। पण मनरेगात विहिरी मंजूर होऊनही वर्षभर निधी मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करतात। आता खरडलेली जमीन पुन्हा लागवडी योग्य करण्यासाठी शेतकऱ्याला मनरेगात अर्ज करावा लागेल। त्यानंतर मस्टर तयार होईल, मजुरांचे तास आणि पैसे ठरतील आणि मग काम पूर्ण होईल। हे सगळं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे। त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊन जमीन लागवडी योग्य होण्यास किती वेळ लागेल हा प्रश्न कायम आहे। पीक विम्याच्या भरपाईचं काय होणार? सरकारने 45 लाख शेतकऱ्यांचा विमा काढला असून त्यांना प्रति हेक्टरी 17,000 रुपये मिळतील। पीक विम्यातून किमान 5,000 कोटी मिळतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पण शासन निर्णयात या आकड्यांचा उल्लेख नाही। त्यामुळे पीक विम्याच्या भरपाईचं नेमकं काय असा सवाल आहे। मुळात पीक विम्यासाठी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकार विमा कंपन्यांना हप्ता देतात। त्यानंतर कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देतात। सरकारचा हा निर्णय कंपन्या मान्य करतील का हा प्रश्न आहे। शिवाय गावात मोजक्या शेतकऱ्यांना विमा मिळतो, बहुसंख्य वंचित राहतात असा आक्षेप शेतकरी घेतात। पीक विमा कंपन्यांनी योजनेतून कोट्यवधी कमावले आहेत। महाराष्ट्रात 2016 ते 2022-23 या 7 वर्षात कंपन्यांनी 10,093 कोटी कमावले। देश पातळीवर 2016 ते 2022 पर्यंत 40,112 कोटी कमावले। दरम्यान 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजने शेतकऱ्यांना 2.12 लाख कोटी दिले असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणतात। पंजाबच्या धर्तीवर मदत का नाही दिली? पंजाबमध्ये अतिवृष्टीने सुमारे 2 लाख हेक्टर पीक नुकसान झालं। तिथे सरकारने प्रति हेक्टर 50,000 रुपये जारी केले। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरीही पंजाब प्रमाणे मदत मागत आहेत। महाराष्ट्र सरकारने कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी 18,500, बागायतीसाठी 27,000, बहुवार्षिकसाठी 32,000 रुपये जाहीर केले। पण तामिळनाडू, पंजाब आणि कर्नाटक पेक्षा आपलं पॅकेज मोठं आहे। तुलना करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन मदत केली असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात। एका शेतकऱ्याने विचारलं, देशात सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? पंजाबचा क्रमांक कितवा? मग पंजाब करू शकतं तर महाराष्ट्र का नाही? 2024 मध्ये महाराष्ट्राचा GSDP
42.67 लाख कोटी असून राष्ट्रीय जीडीपीचा 13.3% आहे. टॉप 10 मध्ये पंजाब नाही. तरी त्यांनी प्रति हेक्टरी 50,000 दिले. बाधितांच्या यादीत नांदेड जिल्हा का वगळला? 9 ऑक्टोबरच्या शासन निर्णयात राज्यातील 31 जिल्ह्यातील 253 तालुके बाधित घोषित केले, पण नांदेड जिथे पावसाने सर्वाधिक नुकसान झालं त्याला वगळलं. 23 सप्टेंबर 2025च्या सरकारी आकडेवारीनुसार नांदेडमध्ये 7,28,049 हेक्टर म्हणजे 18,20,122 एकर पीक नुकसान झालं. असं असूनही 9 ऑक्टोबरच्या निर्णयात नांदेड नाही. याआधी ऑगस्टच्या नुकसानीसाठी 553 कोटी जाहीर केले. 18 सप्टेंबरला निर्णय झाला. त्यात 6,48,533 हेक्टर साठी 553 कोटी. पण 23 सप्टेंबरला नांदेडचा आकडा 7,28,049 हेक्टर आहे. ऑगस्ट वगळता उर्वरित 80,000 हेक्टर म्हणजे 2 लाख एकरच्या नुकसानीचं काय? त्यामुळे नांदेडला सप्टेंबरच्या नुकसानीची भरपाई मिळेल का आणि इतर सवलती मिळणार की नाही असे प्रश्न आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.